हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आता हळूहळू सगळीकडे छान वातावरण छान झालेलं आहे आणि अशा वेळेला काहीची इच्छा होते, स्वाभाविकच आहे। तर मी आता तुम्हाला दाखवत आहे आमच्या इकडच्या पद्धतीची बाकरवडी, म्हणजे आमच्या घरी होते तशी। तर प्रथम आपण मैदा चाळून घेऊया आणि मैदा याच्यासाठी चाळायचा की काही थोडासा जरी कचरा काही असला तर तो त्याच्यात येऊ नये आपल्या याच्यात। तर ही वाटीभर मी मैदा आणि बेसन हे एकत्र चाळून घेते। बेसन आहे 1 मोठा चमचा आणि या वाटीभर आहे मैदा। तर हे आपण थोडस चाळून घेऊया। तर हे आता चाळून झालेलं आहे आणि आपण हे सगळं व्यवस्थित चाळून घेतो। मीठ घालायचं अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घातलं। ओवा, हा बघा हा ओवा आपण पाव चमचा हातावर क्रॅश करून सगळीकडे मिसळून घेत आहे। आणि आता हे झालेलं आहे आपलं, थोडस मिसळून घेतलं आणि आता आपण घालतो आहे 1 मोठा चमचाभर हे तेल आहे। तर ह्याच्यातलं आपण अर्धच घालूया आणि एवढं पुरेसं आहे, कारण जास्ती घातलं तर मग ती तेलकट होऊ शकते आणि तळल्या नीट जाणार नाही। तर आता हे थोडं थंड व्हायची आपण वाट बघूया, थोडं थंड व्हायची वाट बघूया आणि ह्याची मूठ कशी वळते ते आपण बघू। आणि मूठ जवळला गेली तर समजायचं आपलं मोहन बरोबर आहे, नाही तर अजून थोडस आपल्याला टाकता येईल। थोडीशीच दाखवते मी रेसिपी पुरती। तर याच्यात 1 प्लेट भरत होतीलच, जास्ती होतील। हे बघा छान लागल्या गेलेलं आहे हे सगळीकडून। डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळं डिटेल माप लिहील। आणि आता ही सांगते हे की 1 वाटीभर मैद्यासाठी, या वाटीभर मैद्यासाठी आणि याच्यात 1 मोठा चमचा बेसन, ह्याच्यासाठी आपण 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे। आणि हे बघा आता याची मूठ सहजच वळली जाते। थोडं टाकून घट्ट भिजवायचं आहे, घट्ट याच्यासाठी भिजवायचे पुरी सारखं वगैरे की ते लाटताना छान अगदी घट्ट झालं पाहिजे। असं लूज झालं तर ती वडी बरोबर होणार नाही, तर मसाला पक्का पकडला जाणार नाही आणि तिचा जो शेप आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे आपल्याला। आणि घट्ट करून घ्यायची। आता आपण ह्या स्टेजला याला थोडस तेलाचा हात लावूया आणि झाकून ठेवून देऊया 15 ते 20 मिनिटं। तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। मसाल्याला मी सगळ्या पावडरीच वापरणार आहे आणि हे थोडस मी याच्यावर तेल घेतलेलं आहे, थोडस अगदी बघा पाणी अगदी थोडस, म्हणजे पिठाने लाटून नाही घ्यायची ती कोरड्या। तर मी याला तेल लावून ठेवते आणि झाकून ठेवते। हे पूर्ण झाकून घेऊया, दाखवते नंतर। मसाला आपण खोबरं घेऊया, खोबरं आणि तीळ भाजून घेऊया, कारण हे पूर्ण आहे आणि बाकी पावडर हे भाजून लालसर सोडे झाले की आपण बाकीचं मग पावडरचं तीळ 1.5 चमचा आणि 1.5 चमचाच्या आसपासच खोबऱ्याचा खीस आहे आणि मी हे भाजायला घेतलेलं आहे। धने पावडर पण 2 चमचे आहे, 1 चमचा जिरं आहे आणि 1.5 चमचा सोपेची पावडर आहे याच्यात। हे आपण खोबरं आणि तीळ छान खमंग भाजून घेऊया आणि मग गॅस बंद करू याच्यावरच हे टाकूया। अगदी हलकंच भाजायचंय। त्याच्यातच आपण घालूया धने पावडर 2 चमचा, जिरं पावडर 1 चमचा आणि सोप 1.5 चमचा।
आता या गरम तव्यावरच मी याला फिरवते आहे. तवा गरम आहे. छान भाजून घ्यायचं आहे. जळलं नाही पाहिजे म्हणून तवा गरम झाला आहे. आणि हे तीळ चिटकायला लागले, आवाज करायला लागले, फुलायला लागले आहे. म्हणजेच ते होत आलेले आहे. आता वाटेल ते म्हणजे चव त्याची एकदम छान येईल. वास आला की अर्धा चमचा हिंग घेतलंय मी. हे आपण आता याच्यावर घालूया. तवा गरमच आहे आपला. गॅस बंद केलेला आहे. आणि आता आपल्याला घालायचं याच्यात थोडं मीठ. अर्धा चमचा मीठ घालूया आपण. हे अर्धा चमचा मीठ घालूया आपण. आणि अर्धा चमचा घालायची आहे आपल्याला साखर. म्हणजे त्याची चव खूप छान लागेल. याच्यात काढून घेते मी. झालंय ते शेकून. या ताटलीत काढून घेते आणि थंड अर्धा चमचा टाकते. आणि साखर घातल्याशिवाय साखरेची चव त्याला लागल्याशिवाय मजा येत नाही, म्हणून आपण हे करत आहे. आणि थोडासा अर्धा चमचा आपण ह्याच्यात आमचूर पावडर पण घालूया. थोडासा अर्धा चमचा. ही अर्धा चमचा आमचूर पावडर टाकत आहे. आणि साखर आपण 1 चमचा घातली आहे. थोडी जास्तीच घातली आहे. आणि याला परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि थोडं फिरवून घेऊया. थोडं फिरवून घेऊया. आणि दाखवते झाली की तुम्हाला. बस एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचं होतं. दाखवते तुम्हाला आता कसं झालं तर बघा तुम्ही. बघा अगदी छान परफेक्ट झालंय. मस्त मऊसूद झालंय. हे आरामात त्याच्यावर चिटकेल पण. आता बघा आता किती छान मोडलेला आहे हा. आता ह्याला लाटताना हे बघा 3 गोळे मी केलेले आहे या उंड्याचे. त्याच्यातला एक घेतलाय मी आणि त्याला छान चुरून घेते आहे. आणि आता आपण याला छान पातळ लाटायचं आहे. पाणी मुळीच लावायचं नाही, पीठ मुळीच लावायचं नाही, काहीच लावायचं नाही. आपल्याला लाटताना थोडीशी ताकद लाग. यात थोडंसं पाणी घालून याच्यावरती पसरवूया सगळीकडे. याच्यामध्ये म्हणून याचा पातळ थर असला तरी हरकत नाही. आणि आता खूप छान लागते ही चटपटीत याला. आणि असं एक आपण हलकस तो आपल्याला दुसऱ्या याच्यात वापरता येईल. या भागाचा. आणि आता आपल्याला हे करून घ्यायचंय. साईडचे जे आहे ते असं करून घ्यायचंय. छान अशी दाबून घ्यायची. इथे पण दाबून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित गुंडाळायला गेली पाहिजे. हाच त्याचा मागचा उद्देश आहे. आता हे थोडस आपण याच्यासाठी फिरवू की इकडे थोडा मसाला बाहेर आलाय. हरकत नाही. प्रथम आपण एक गुंडाळी याची अशीच घेऊया थोडीशी. आणि अशी हळूहळू हळूहळू ही गुंडाळी फिरवत जायची. याला मधून मधून
हे चिंचेचं लावायचं, म्हणजे ओलसरपणामुळे हे चिपकून जाईल आणि आंबट गोड चव पण येईल. ही अशी चांगली करून घ्यायची, याच्यातली हवा पूर्ण निघून गेली पाहिजे. बघा आता ही आपण थोडस याला परत आंबट गोड चिंच लावूया. इथे पण लावून घेऊया आपण याला. आणि आता ही अशी आपण याला दाबून घेऊया. दाबून घेऊ. हे इथे आपण थोडा वेळ याला चिपकू देऊया आणि मग याला आपण हे करूया. दाखवते तुम्हाला सुकली. बघा आता आपण थोडा तेलाचा हात घेतला आहे आणि याला आपण याच्यातली जी हवा आहे ती काढून घेत आहे. नाहीतर मग त्याला बबल्स येऊ शकतात, म्हणून अशी ती हा मसाला मुळीच निघणार नाही. बघा बस याच्यात थोडीशी जागा रिकामी वगैरे काही राहिली नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. की मी उरलेलं आणि ह्याला इथे ठेवूया आपण थोडस सुकायला, म्हणजे मग आपण ह्या एकदम तळूया. हा मसाला बिलकुल तेलात गेलेला नाहीये, तुम्ही बघा नीट. बघा याच्यात तेलात ते मसाला गेले. आता शेवटचा घाणा होत आहे. एका वाटीतच केली आहे मी, तरी बऱ्याच छान तळून होत आहे. दाखवते प्लेटिंग. आपले या सगळ्या झालेले बाकरवड्या बघा किती छान अशा मस्त कुरकुरीत आणि कडक झालेले. आता ह्याच्यावर ठेवून दाखवते. बघा बघा कसा आवाज येतोय. आणि आशा आहे तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही नक्की नक्की करा. मस्त छान कुरकुरीत झालेले आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा आज रेसिपी आपण केली आहे. पूर्वी एकदा केली होती, खूप पूर्वी, पण आज सविस्तर दाखवली आहे. तुम्हाला ही आवडली असेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. थँक्यू. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की कराल. छान झालीये, चव तर मस्त झाली. खाऊन दाखवते. वा मस्त बढिया. धन्यवाद. किती छान झाली आहे आपली बाकरवडी आणि मस्त आणि सुंदर कुरकुरीत. आशा आहे तुम्हाला आवडली असेल. मी तर चव घेऊन पाहिली आहे, मस्त झाली आहे. तिखट आंबट गोड मस्त. आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर करत असाल तर कशा प्रकाराने करता ही सांगाल. काही वेगळं काही वैशिष्ट्य असेल तर नक्की सांगा. थँक्यू.